आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. हार्टच्या नसा ब्लॉक का होतात आणि शरीरात नेमकं घडतं काय? आपलं हार्ट दिवसातून 24 तास काम करत असतं. ते संपूर्ण शरीरात ब्लड पंप करत असतं. पण हार्टला सुद्धा स्वतःसाठी ब्लड सप्लाय लागतो. म्हणून हार्टवर छोट्या ब्लड वेसल्स असतात, ज्यांना कोरोनरी आर्टरीज म्हणतात. या वेसल्स मधून ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स हार्टपर्यंत पोहोचतात. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा या ब्लड वेसल्सच्या आत हळूहळू फॅट जमा होऊ लागतो. या फॅटमध्ये कोलेस्ट्रॉल, तेलकट घटक, कॅल्शियम आणि काही इतर पदार्थ असतात. हे सगळं मिळून एक थर तयार होतो, ज्याला प्लाक म्हणतात. सुरुवातीला हा प्लाक खूप पातळ असतो, त्यामुळे काही लक्षण दिसत नाहीत. माणूस पूर्णपणे नॉर्मल वाटत असतो. पण अनेक वर्ष जर तेलकट आणि जास्त गोड खाणं, व्यायामाची कमतरता, जास्त स्ट्रेस, स्मोकिंग, डायबिटीस किंवा हाय बीपी नियंत्रणात नसेल तर हा प्लाक हळूहळू जाड होत जातो आणि ब्लड वेसल्स आतून अरुंद होत जातात. एक साधं उदाहरण घ्या. एक पाण्याचा पाईप मध्ये आतून घाण सतत गेली तर त्याचा फ्लो कमी होतो. अगदी तसंच हार्ट मध्ये ब्लड वेसल्स मध्ये होतो आणि त्याचा न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन हळूहळू कमी होत जातो. आता सिम्पटम समजून घेऊ. सगळ्यात कॉमन सिम्पटम म्हणजे छातीत दाब किंवा जडपणा जाणवणे. हा खूप तीव्र वेदना नसतो, पण जणू काही छातीवरती वजन ठेवल्यासारखं वाटतं. चालताना, विना चढताना किंवा जास्त काम करताना हे जास्त जाणवतं आणि थोडा जरी रेस्ट घेतलं तर बरं वाटतं. दुसरं लक्षण म्हणजे श्वास लागणे, दम लागणे, चालताना तसं येत होणे, परत आत थोडं चालणे तरी दम लागतो. तर हे सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. वेदना जास्त छातीमध्येच राहत नाहीत, ती डाव्या हातामध्ये, खांद्यामध्ये, मानेला, पाठीकडे किंवा जबड्यातही जाऊ शकते. काही वेळा फक्त ऍसिडिटी किंवा गॅस सारखं वाटतं, त्यामुळे लोक गोंधळात पडतात. काही लोकांना जास्त घाम येणे, चक्कर येणे, बेचैनी वाटणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे ही सुद्धा लक्षणं असू शकतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना नेहमीच चेस्ट पेन दिसत असं नाही. त्यांना फक्त थकवा किंवा श्वासाचा त्रास पण असू शकतो. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी. जर प्लाक फुटला आणि त्या ठिकाणी ब्लड क्लॉट तयार झाला तर अचानक तीव्र छातीत वेदना, प्रचंड घाम, उलटीसारखं वाटणं आणि खूप अस्वस्थता जाणवू शकते. हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकते. अशा वेळी त्वरित मेडिकल मदत घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ब्लॉकेज एका दिवसामध्ये येत नाही, ते 10 ते 20 वर्षामध्ये हळूहळू तयार होतात आणि रोजच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या वाढत जाते. म्हणून नियमित हार्ट हेल्थ चेकअप खूप महत्त्वाचं आहे. रिपीट प्रोफाईल, शुगर टेस्ट, बीपी चेक, ECG यासारख्या तपासण्या करून धोका आधीच ओळखता येतो. वेळेत निदान झालं तर मोठा धोका आपण टाळता येऊ शकतो. जर तुम्हाला छातीत दाब किंवा चालताना श्वास लागणे, अचानक थकवा येणे किंवा डायबिटीस आणि बीपीचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या हार्टची योग्य तपासणी आणि नियमित मॉनिटरिंगसाठी तुमच्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला व्हिजिट करा आणि वेळेत घेतलेली काळजी तुमचं हार्ट सुरक्षित ठेवू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तो आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. योग्य माहिती अनेकदा एखाद्या जीवन वाचू शकते.